अरे मरणार नाही, मारणार म्हणते मी. अरे बिथरली काय तू येडे? मी चक्करली? हा अरे येड्या भोकाच्या, आज जागेवर आलीये मी. पण झालं तरी काय? झालं काय? रुपाली ताई सांग ग, हा 150 आना कसा उघडा पडलाय ते आज? हे नेमकं झालं कसं हे समजण्यासाठी आपल्याला रात्री जो तमाशा झाला आणि माझ्यात आणि वशात जे बोलणं झालं त्यात उत्तर सापडेल. ज्यावेळी मी डोक्याला हात लावून बाजूला जात होती त्यावेळी मला माहीत होतं की वशा कुठेतरी माझ्यावर लक्ष ठेवून असणारच. आणि तेच झालं. ज्यावेळी मी बाजूला जात होते त्यावेळी सरूला मी एक इशारा करून गेले जेणेकरून ती माझ्या मागे यावी. आणि तसंच झालं. ज्यावेळी मी आणि वशा संत्याबद्दल बोलत होतो त्यावेळी देवाच्या कृपेने सरू तिथे आली पण आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं पण की वशाची ही नीच प्रवृत्ती काय आहे.